दर्यापूर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भाडसाकडे यांनी जिल्हा पातळीवरील नेत्यांना कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षात न राहण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं। त्यांच्या या राजीनाम्याची बातमी संपूर्ण जिल्ह्यात पसरताच काँग्रेस पक्षामध्ये एकच खळबळ उडाली आहे। सुधाकर भाडसाकडे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये दर्यापूर तालुक्यात सहकारी संस्था, बाजार समिती, खरेदी विक्री यासह नगरपालिकेवर देखील विजय प्राप्त केला होता। परंतु काँग्रेसमध्ये तालुका पातळीवर झालेल्या नियुक्ती या तालुका अध्यक्ष सुधाकर भाडसाकडे यांना न विचारता खासदार बळवंत वानखेडे आणि त्यांचे पुतणे नितेश वानखेडे यांनी परस्पर केल्याचा गंभीर आरोप सुद्धा सुधाकर भाडसाकडे यांनी केलाय। आता माझी या काँग्रेस पक्षात कुठेही गरज नसल्याचं बोलत सुधाकर पाटील भाडसाकडे यांनी काँग्रेसवर गंभीर टीका केली आहे। यासह जिल्हा पातळीवर नेत्यांना कंटाळून त्यांनी या पदाचा राजीनामा दिल्याचं सुद्धा स्पष्टीकरण दिलं। मात्र त्यांच्या या राजीनाम्याची बातमी पसरताच त्यांच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट देऊन त्यांच्या पक्षाचा राजीनामा न देण्याची त्यांना विनंती केली आहे। कालच्या राजीनामा आणि पक्षातून सोडचिठ्ठी दिल्याच्या विधानानंतर आज पुन्हा सुधाकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की मी तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून पक्ष अद्यापही सोडला नाहीये। कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील राजकारणाची वाटचाल लवकरच ठरवण्यात येईल असं सुद्धा ते म्हणाले। त्यामुळे आता जिल्हा स्तरावरील नेत्यांना कंटाळून पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुधाकर हे काँग्रेसमध्येच राहणार की आणखीन कोणत्या पक्षाची धुरा सांभाळणार, आता दर्यापूर वासियांचं याकडे लक्ष लागलंय। नेत्यांना वारंवार हे सांगितलं की दर्यापूरचं जे काही आहे ते मला विचारून करा, परंतु नेत्यांचा कदाचित माझ्यावर विश्वास राहिलेला नसेल। आता नुकतेच नियुक्त्या झाल्या, ओबीसी सेलच्या नियुक्त्या झाल्या, अल्पसंख्याक सेलच्या नियुक्त्या झाल्या, अनुसूचित जाती जमाती सेलच्या नियुक्त्या झाल्या। त्याच्यामध्ये मला कुठल्याच प्रकारे विश्वासात घेतलं गेलं नाही। त्या नियुक्त्या नितेश वानखेडे आणि खासदार बळवंतराव वानखेडे यांच्या मर्जीनुसार झाल्या। मला कुठलीही कल्पना न देता जेव्हा मला माहीत झालं तेव्हा मी अस्वस्थ झालो। म्हटलं हे असं कसं, मी तालुका अध्यक्ष आहे, मला माहीत नाही। त्यामुळं मला असं वाटते की माझं आता इथं काम राहिलेलं नाही, माझ्या नेतृत्वाचा विश्वास राहिलेला नाही। म्हणून मी या सर्व बाबीचा विचार करून आज माझ्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा अध्यक्षांकडे पाठवून दिलेला आहे आणि मी निर्णय घेतलेला आहे काँग्रेस सोडण्याचा।